गाईज, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी डेटा एंट्री जॉब घेऊन आलेली, जी तुमच्या सगळ्यांची आवडती आहे, राईट? मला खूप कमेंट्स येतात ऑलरेडी. मी तुम्हाला सांगितलं डेटा एंट्रीचे, मॅम मला डेटा एंट्रीचे जॉब आहेत, तर प्लीज 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 सांगा म्हणून. सो आजचे जॉब्स आहेत ते डेटा एंट्री रिलेटेडच आहेत. ओके, सो फर्स्ट जॉब आपण बघूया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन सांगेन की हे जॉब फ्रेशर्ससाठी आहेत. ओके, जरी तुम्ही फ्रेशर आहात, जरी तुम्हाला एक्सपिरियन्स असला तरी चालतं. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आणि हा कम्प्लिटली रिमोट जॉब आहे. तुम्हाला घरातूनच हे काम करायचं आहे. ओके, सो चला मग जास्त टाइम वेस्ट न करता काय करूया, आपण डिटेल्स वगैरे चेकआउट करूया. ओके, सो पहिला एक कम्प्युटर ऑपरेटर म्हणून. ओके, एफ-एच्या क्लायंट म्हणून कंपनीचं नाव आहे. ओके, तर म्हटलं की 0 टू 1 इयर एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही फ्रेशर असला तरी चालतं. ओके, सॅलरी बघू शकता तुम्ही 1.75 पासून 2.75 लाख पर एनम तुम्हाला इथे सॅलरी पडणार आहे. ओके, म्हणजे नियर बाय 15,000 16,000 असं तुम्हाला पडेल. ओके. ओके. नेक्स्ट रिमोट हायरिंग ऑफिसर इन त्यांचं ऑफिस चंदीगडमध्ये आहे, चंदीगृहामध्ये. पण त्यांनी रिमोट सगळ्यांना जॉब द्यायला. ओके. सो आजच पोस्ट झालेलं तुम्ही बघू शकता. जॉब हायलाइट्स काय-काय सांगितलं म्हटलं त्यांनी. एक्सपिरियन्स इन ऑपरेटिंग अँड मॉनिटरिंग कॉम्प्युटर सिस्टम इन मॅन्युफॅक्चरिंग. ओके. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल म्हणजे असलं तर बेस्ट आहे. वेल एंड गुड. नसेल तरी तुम्ही नॉर्मली सगळ्यांना माहिती असते की ऑपरेटिंग कसं करायचं, मॉनिटरिंग कॉम्प्युटर सिस्टम इन मॅन्युफॅक्चरिंग. ओके. परफॉर्म करायचा डेटा एंट्री करायची आहे तुम्हाला. कोऑर्डिनेट विथ टीमसोबत कोऑर्डिनेट करायचं आहे आणि जनरेट करायचं रिपोर्ट्स ॲज रिक्वायर्ड. जसे रिक्वायर्ड असेल रिपोर्ट तुम्हाला जनरेट करायचं. ओके. तर जास्त त्यांना काही रिक्वायरमेंट नाही आहे. ओके. जॉब डिस्क्रिप्शन काय म्हटलं त्यांनी, ऑपरेट मॉनिटर कॉम्प्युटर सिस्टम यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग. ते तुम्हाला ऑपरेट करायचं आहे, मॉनिटर करायचं आहे, इन्व्हेंटरी करायची आहे, क्वालिटी कंट्रोल करायचं. ओके. इन्व्हेंटरी पण तुम्हाला करावं लागेल, क्वालिटी कंट्रोल पण करावं लागेल. ओके. परफॉर्म डेटा एंट्री ऑफ मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्स. जे मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्स असतात ना, त्यांचा डेटा एंट्री तुम्हाला एका सॉफ्टवेअरमध्ये त्यांच्या घालायचं आहे. सॉफ्टवेअर असू देत किंवा एक्सेल शीट असू देत. ओके. नेक्स्ट, कोऑर्डिनेट विथ क्वालिटी अश्युरन्स अँड प्रोडक्शन टीम. त्यांची क्वालिटी अश्युरन्स जे असतात, म्हणजे जे मेन असतात किंवा तिथे काम करणारे असतात किंवा प्रोडक्शन टीम जे असते त्यांच्यावर तुम्हाला कोऑर्डिनेट करावं लागेल. नंतर जनरेट करायचं रिपोर्ट ॲज रिक्वायर्ड बाय प्रोडक्शन मॅनेजर. त्यांचे प्रोडक्शन टीम किंवा मॅनेजमेंट टीम जी असते त्यांना कशी रिक्वायरमेंट असते रिपोर्टची, तशी तुम्हाला रिपोर्ट त्यांना करून द्यायचा आहे. ओके. सो हे सगळं डेटा एंट्री रिलेटेडच जॉब आहे तुम्हाला. ओके. सो जास्त पण काही रिक्वायरमेंट नाही आहे. ओके. सो तुम्ही डेफिनेटली जॉबला अप्लाय करू शकता. आणि एकतर म्हणजे ॲप्लिकंट बघा 448च आता अपलोड केले, जास्त घातलेले नाही आहेत. ओके. सो लवकरात लवकर अप्लाय करा. आणि एक सांगायचं म्हटलं तर तुम्ही फ्रेशर असला तर चालतंय. ओके. आणि तुम्ही हाउसवाईफ असू देत, स्टुडंट असू देत, स्टुडंट असलं तर तुम्हाला होणार नाही, मे बी त्यांचं टायमिंग डिपेंड असेल. पण हाउसवाईफ असला किंवा तुम्ही जॉब शोधत असाल, तर डेफिनिटली तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता. ओके. सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. काही समजलं तर प्लीज कमेंट करा. आणि नवीन असेल चॅनलमध्ये, तर चॅनल तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. थँक यू सो मच. भेटूया अशा एका नवीन जॉबसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.